सर्व मान्यवरांचे आभार मानतो. आणि तुम्ही इतक्या वेळ पेशन्सनी ऐकत आहे सर्वांची वाट ठेवून आला. कारण की आम्हाला आम्ही या सीझन गेलो आहे. कारण की आम्हाला जीवावर येत होतो कोणीतरी भाषण देत होतं. तुम्हाला मी सर 5 मिनिट 10 मिनिट जास्त बोलतो कारण तुम्हाला मी तर माझी कारण माझी तुम्हाला पूर्ण स्टोरी माहिती आहे कशी आहे काय आहे. माझं नाव ऋषिकेश त्र्यंबकराव भुयार. माझं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग PR पुणेमधून झालं होतं. माझं त्या कॅम्पस सिलेक्शन झालं होतं पण थोडं वाटतंच मला का आपल्याला नाही जायचं आहे नाही कारण मेकॅनिकल फील्ड होती आणि त्या मेकॅनिकल फील्डमध्ये फील्डवर्क जास्त होतं त्यामुळे जायचं नाही झालं होती. मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे होती. तर 2019 मध्ये माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. नंतर मी क्लासेस केले होते नागपूरला क्लासेस केले पण कोरोनाच्या याच्यामध्ये 3 महिनेच क्लासेस केले होते. पण त्या 3 महिन्यात मी एवढं स्ट्रगल केलं की मला काही करून कोर्स घ्यायची होती. तर तेव्हा SBI क्लर्क आणि RBI ची काढली होती 3 महिन्यातच. एक टाइम जेवण करत होतो फक्त कारण की घरून पैसे 1500 रुपये येत होते आणि तिथे राहिली होतं आणि जेवणाचे खर्च पाहायचा होता. त्यामुळे एक टाइम जे रात्रीचं होतं ते रात्री फक्त चिवडा खावं चिवडा आणि काजू बदाम त्याच्यावर मी सर्व हे केलं होतं. कारण की माझी खूप म्हणजे स्टोरी एवढी आहे खूप सांगू शकतो तुम्हाला. नंतर मग मी नंतर कोरोनामध्ये बाबाची जॉब केली होती आईची जॉब जॉब म्हणजे काय तेच मजुरी हे जे करत होतं. दोन्ही जॉब केली होती त्यामुळे मला 3 वर्ष माझी मदत केली ते माझे कामात गेले. मी ग्रामपंचायत मध्ये काम केलं. ते 500 रुपये रोज भेटत होता मला पैसा दिसत गेला. पैसा दिसत गेला त्यामुळे मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. तर म्हटलं आता आपल्याला पैसा दिसत आहे तर 15,000 रुपये चांगले वाटत होते तेव्हा सगळं व्यवस्थित होतं घर चालत येऊ. पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही जेवढे कन्सिस्टंट राहणार फील्डमध्ये तेवढा तुमचा फायदा आहे. मी जर तेव्हा जर कन्सिस्टंट असतो 8 महिन्यानंतर एक्झाम होती. मी 8 महिने काहीच नाही केलं. कोरोनाचा रिझल्ट लागून गेला रिझल्ट लागायला होता. माझा रिझल्ट आला 8 महिन्यानंतर कोरोनामध्ये. 8 महिन्यानंतर एक्झाम होती त्यामुळे मी कोणताच हे नाही करू शकलो अभ्यास करू शकलो काहीच नाही. मी डायरेक्ट पेपरला गेलो दोन्ही पेपर माझे तेव्हा ढसाळले. नंतर मग मी 3 वर्ष जॉब केला ग्रामपंचायतमध्ये आणि मागच्या वर्षी मी इथे आलो आपल्या कॉटर नाक्यावर आलो. मित्रांनी रूम दिली आणि तिथेच लायब्ररी लावली आणि स्टडी केला. मला माहिती होतं मी माझ्या कॅपॅसिटी माहिती होती माझी तर मी करू शकतो कारण माझा पॉईंटर तेव्हाही चांगलाच होता. 9.5चा पॉईंटर होता इंजिनिअरिंग मध्ये 9.5चा पॉईंटर होता. नंतर मग सगळं स्ट्रगल होत गेलं हे घरची परिस्थिती मेन म्हणजे ना सर्व धर्मांची पैसा आडवा येत नाही. पैसाच आडवा येत असते माणसाच्या दुसरं कोणताच आडवा येत नाही. सर्व जण म्हणते पैसा नाही येत आडवा पण जे जो माणूस भोगते ते काय कशी स्ट्रगल करावं लागते करावं लागते ते सर्वांना माहिती. माझ्या मित्रांनी खूप मदत केली एवढी मदत त्या हस्सेबार मदत जेव्हाही म्हटलं RRB क्लर्क लागला माझे तेव्हाच मित्र जो 1922 मध्ये लागला तो शुभम शुभम नाव आहे असं नाही. आणि आणखी कसा राहते मित्र म्हणतो आपण मदत करणार नाही हे नाही करणार पण आम्ही तेव्हाच ठरवलं होतो. त्यालाही कॉन्फिडन्स होता की माझा निघणार आहे म्हणून त्यांच्यासोबतच अभ्यास करत होता. तर आमचं पहिलंच ठरलं होतं जोही पहिले लागत तो मदत करणार. तर त्यानं मला हर एक वेळेस मदत केली हर एक वेळेस RRB क्लर्क लागला आहे तो पण त्याचं थोडं म्हणजे पिऊ निघत होता कारण की आमचं इंग्लिश म्हणजे आम्ही जिल्हा परिषद म्हटलं का इंग्लिश सगळ्यात हे खालचेच म्हणजे काही विषयच नाही त्याचा 2 मार्क जरी भेटले असं वाटते खूप भेटले आपल्याला 20 पैकी 2 जरी भेटले तर त्याच्यानं कसं आहे मी आणि मेन जो पॉईंट आहे याच्यात रिझनिंग कोणी घेऊ शकते पॉईंटही थोडंफार कोणी येऊ शकते कारण की कॅल्क्युलेशन राहते हे थोडं स्ट्रगल पण इंग्लिश मेन फॅक्टर आहे. आता पुन्हा मला कसं वाटतं का ग्रामर पाहिजे ना हे पाहिजे असं काही नाही ग्रामर पाहिजे. तुम्ही रोज डेली न्यूजपेपर वाचा डेली इंडियन एक्सप्रेस पहिले स्टार्टिंग तुम्ही इंडियन एक्सप्रेस करून करा. माझं काहीच नव्हतं इंग्लिश पण आता माझं एवढे स्ट्रॉंग इंग्लिश बनलाय का खूप म्हणजे मला वाज कुठं वापरायचा इंच कुठं वापरायचा काहीच माहित होतं. पण मी फक्त कोणतं काम केलं फक्त इंडियन एक्सप्रेस वाचत गेलो आणि नंतर मग युनिव्हर्सिटी ट्रान्सफर झालो. तर त्यामुळे माझं इंग्लिश स्ट्रॉंग होत गेलं. नंतर मग मी इथे आलो माझ्या RRB पिऊच्या वेळेस पण RRB पिऊचा माझा रिझर्वेशन मध्ये दुबईला राहिला. तर त्यावेळेस मी मॉक इंटरव्ह्यू साठी आलो सरांजवळ मॉक इंटरव्ह्यू साठी आलो. सरांनी इंटरव्ह्यू घेतला. सरांनी आतमध्ये बोलावलं तर मी डायरेक्ट सरळ घुसून गेलो. पहिल्या वेळी सरळ घुसलो सर माझ्या इकडे पाहून राहिली सरांकडे पाहून राहिलो. दुसऱ्या वेळेस आणखी तसं दुसऱ्या वेळेस सर म्हणजे बाहेर जाऊन की आणखी म्हणते मी मॉक इंटरव्ह्यू दिला असतो का कधी मॉक इंटरव्ह्यू कसा इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यू फक्त कॉलेजमध्ये चालला होता तेवढाच. नंतर आणखी आलो आणखी तसं सर माझ्या इकडे पाहून राहिले सरांकडे पाहून राहिलो. सर काय म्हणते बादशाह म्हणते गुड मॉर्निंग तर म्हणते बादशाह म्हणजे गुड मॉर्निंग म्हणते. मग मी गुड मॉर्निंग सरांना म्हटलं गुड मॉर्निंग येते. तेव्हा म्हणजे पहिला फर्स्ट इंटरव्ह्यू होता ना एवढा हे गेला सर म्हणे थोडा तुला मेहनत करायला लागते. मी दुसरं सर मला ते एक दिवसानंतर होत आहे ना
एक दिवस एवढी मेहनत केली का सरांनी दुसऱ्या दिवशी म्हटलं ते काही नाही आता 1 नंबर आहे आता 100% होऊ शकते म्हणजे. आणि सरांच्या देणं सरांनी एवढं गायडन्स केलं, खूप गायडन्स केलं. सर्वच ज्या फोन लावत होते सर स्वतःहून फोन लावतो, मी नाही लावत होतो सर स्वतःहून फोन लावत होते. करू शिकत सगळं अभ्यास हे ते सर्व. तर सरांनी एक दिवस एवढी मेहनत घेतली की माझा सगळ्यात जास्त मला म्हणजे आरआरबीच्या इंटरव्ह्यू मध्ये मार्क भेटले. मला 6 मार्काची लीड होती त्याच्यामुळे माझं राहिलं मला 14 मार्क मिळाले. आणि ते आरआरबी पीओ मध्ये 14 मार्क म्हणजे खूप जास्त झाले, कारण की कॅज्युअल इंटरव्ह्यू होते आणि इंटरव्ह्यू मध्ये मार्क भेटत नाही एवढे. 15 मार्क हायर झाले त्यामध्ये, एवढे मार्क भेटत नाही आरआरबी. आयबीएस पीओ मध्ये तर भेटते पण त्यामध्ये मार्क भेटत नाही. नंतर मग एवढं स्ट्रगल केलं. त्यावेळी ज्या दिवशी रिझल्ट लागला 1 जानेवारीला रिझल्ट लागला, रात्रभर झोपलो नाही, कारण की त्या 0.2 पाहिजे. कारण की मला गरज होती, कशाची गरज होती, याची गरज होती, जॉबची खूप गरज होती. एवढी गरज तर मी काहीच सांगू शकतो, कारण माझ्याकडे काहीच इन्कम नाही, 0% इन्कम नाही. आईची बाबाची केस बाबा बाबांची कृषीमध्ये होती माझ्या बाबा, केस चालू होती परवानची. तर त्याच्यामुळे सारा बाबाचं पूर्ण पेमेंटच नव्हतं. आणि आईची मग गट भरत जातो, तुम्हाला माहिती आहे खेड्यापाड्यात राहायचे गटाच्याच भरोशावर चालू राहायचे. गट भरत जाणं हे ते खूप म्हणजे एवढं स्ट्रगल का पैसे येत नव्हते घरून. मग मित्र होते हे ते सगळं सगळं मॅनेज केलं, सगळं मॅनेज. आता नंतर मग तर तर नंतर मग नंतर माझ्या 2 वर्ष 1 वर्षा पहिले एक मुलगी आली. आता तुम्हाला नीट सांगत एक मुलगी आली, तोपर्यंत मी सांगतो मला, तोपर्यंत मी सांगतो माझं कॉन्सन्ट्रेशन फक्त कशावर होतं, फक्त अभ्यास. मी फक्त अभ्यासच करू, काहीच नाही. फक्त माझं इंग्लिश चॅनल मला माहित होतं, माझं पॉइंट 1 नंबर, रिझनिंग 1 नंबर. आणि जीए मध्ये म्हणजे सगळ्यात बेस्ट जीए, कारण की गौरव घरचं जे आहे, गौरव घरचं जीए जो करते त्याला समजते सगळ्यात बेस्ट गौरव घरचं जीए. तुम्ही गौरव घरचं जीए मला खरंच हात नाही पकडत, जीए आणि पॉइंट. यामुळे फक्त इंग्लिशच माझं असं होतं की मला 2 मार्क जरी भेटले असं वाटतं का खूप भेटले. तर त्याच्यामुळे माझं जीए याच्यासाठीच राहिलं. नंतर मागच्या वर्षी माझ्या जीवनात एक मुलगी आली, दिव्या नावाची, सरांची स्टुडंट आहे. जे इंटरव्ह्यू जे इंटरव्ह्यू साठी होतं ना, ते तिनंच मला सजेस्ट केलं होतं. सरांसोबत कॉन्टॅक्ट करून दिला होता तिचा. तर मग ती आता मग सांग मला समोर पूर्ण स्टोरी सर सांगू ना, 5 मिनिट जास्त घेतो. ती मुलगी आली, तिनं म्हणजे ती घरून चांगली होती, म्हणजे असं नाही चांगली होती घरून. तिनं मला एवढा सपोर्ट करून टाकला खूप याचा, तर तिने फक्त मला हे दिन दिलं की तू फक्त अभ्यास कर, तू काहीच नको करू, तू फक्त अभ्यास कर. मी ते जे पैशाचं आहे ते मी पाहतो, जे आहे ते मी ऍडजस्ट करतो, घरी मागतो काही करू पण. नंतर मग आता उद्याच नाही 13 तारखेलाच एंगेजमेंट आहे तिच्या, त्याच पोरीसोबत एंगेजमेंट आहे. आता नाही नाही बोला ते, स्टोरी जर सांगतो म्हटलं तर त्याच्या मग मी तुम्हाला सांगतो की फक्त असं नाही म्हणत नाही का ते गोष्ट वेगळी वाईट आहे म्हणून. पण कसं त्या मुलींना कसं हे दिलं होतं मला, तू अभ्यास कर. असं नाही म्हणे का तू माझ्यासोबत घुमायला चाल, कधीच नाही, टाइम नाही दिला, काहीच नाही. त्याची मेन ही गोष्ट होती का बा तू तिथं मला हे सपोर्ट होता का अभ्यास कर. पण तुम्ही जर म्हणा आई बा तुम्ही घुमतो हे फिरतो ते नाही जमणार. तसं जर करा मग तुमचं आयुष्य म्हणजे ते तसंच राहणार आहे. तुम्ही मागच्या वेळी पण कॉन्सन्ट्रेट होतो फक्त आपला मेन फोकस जे आहे मेन अभ्यास. अभ्यास माझ्यासमोर आई बा तुमच्या समोर काहीच नका ठेवू, फक्त आई बा ठेवा. असं नाही म्हणत तुम्ही गर्लफ्रेंड बनवू नका, आता सगळ्यांचेच आहे. कोणी तिथं कोणी नाही, सगळ्यांचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळ्यांचेच आहे. आता कोणी किती लपवत तरी सगळ्यांचं आहे. तर म्हणून म्हणतो मी तुम्हाला ठेवा, पण ते लिमिटेड वेळेसाठी. तेव्हा एवढ्या वेळेत मुलाचं हे करायचं ते करायचं. आता ते मुलीने एवढा सपोर्ट केला, आम्ही सगळंच हे केलं. नंतर म्हणजे समज खरी सांगायची आम्ही कोर्ट मॅरेज करून ठेवलं होतं. कोर्ट मॅरेज पहिलेच केलं होतं. कोर्ट मॅरेज पहिलेच केलं आणि नंतर मग घरी सांगितलं तिच्या. तर मग आता तिचे घरचे मानत नव्हते, कारण की तिच्या घरचे थोडे म्हणजे जास्त जे आहे रिच होते आणि आमचे जास्त म्हणजे रिच होते. आणि आमचे म्हणजे आता थोडा स्ट्रगलच आहे ना. तर जसा एक एमबीला रिझल्ट लागला, मग म्हटलं पहा काय झालं, जर माझा रिझल्ट नाही लागला असता तर काय झालं असतं, झालीच तर एंगेजमेंट झाली, लग्न झालं नसतं. समज. पण जसा रिझल्ट आला तसा तुम्ही तसंच हे ठेवा, आपला रिझल्ट आला का तिच्याच दिवशी आपण लग्न होते. हे बघ तुम्ही मोठे ठेवा, ते काहीच नाही. आणि तुम्ही जर हे जे आहे आता जे म्हणतो ना आपण ते निगेटिव्ह वेकडे नका पाहू. निगेटिव्ह वेकडे नका पाहू. म्हणजे निगेटिव्ह वे म्हणजे कसा, आता गर्लफ्रेंड आहे बुवा फिरणं हा निगेटिव्ह वे झाला, तिला टाइम देणं असं तर काहीच नाही. निगेटिव्ह वे आपल्यासोबत लग्न होत त्या पुढचं हे ते असं
ह्या वेळेला पहा ज्या वेळेस मी म्हणजे आता सांगू नाही शकत, म्हणजे जे बाबा बाबा आपले जे आई तरी रडत नाही, पण बाबा कधीच नाही रडत, कधीच रडत नाही आपले बाबा. ज्या दिवशी मी बाबाला सांगितलं तर म्हटलं बाबा, म्हटलं झालं, म्हटलं सिलेक्शन शेवट, म्हणजे बाबांना असं नाही दिसत होतं, डोळ्यातून पाणी आले, पण तेव्हा माहित होतं का त्यांना किती खुशी आहे म्हणून. सर्व लोक बोलत होते, सर्व सर्व घराबाईचे हे होते. कारण की माझी बहिणी ते सर्व, माझी बहिणी म्हणजे हुशार होती, पण लग्न झालं त्याच्यामुळे MSc गोल्ड मेडलिस्ट, BSc मधून होती आणि BSc गोल्ड मेडलिस्ट तिथून होते आपल्या विद्याभारती मधून होती. तर आमचं म्हणजे कसं होतं, सर्वांचं म्हणणं असंच पडे ते म्हणे हे शिकवून राहिले, काय करू राहिले, टाइमपास करत आहे, अमरावतीत आहे असं आहे. पण आम्हाला म्हणजे तो आणि आई बाबाचा जे विश्वास राहायचे ना, त्या पोरगा आपला अभ्यास करत आहे तर तोच विश्वास आपला हे ठेवायचा. काही लोक किती काही बोलो, काही बोलो, काही हे म्हणो, तुम्ही टाइमपास करत आहे, काही त्याच्यावर काही हे नाही ठेवायचं, काही विश्वास नाही ठेवायचा. फक्त आई बाबा आपले आहे. कारण की जे वेळ आई बाबाने पाहिजे राहते, जी परिस्थिती आई बाबाने भोगली राहते, ते आपण भोगत नाही. ते येणं सांगितलं ना कामावर जाऊन पहा. एक वेळेस माझे बाबा म्हणजे कसं, ते कृषीमध्ये जात होते, स्वतः ते पेमेंट नव्हतं, मग तिथून येऊन 5 वाजता येऊन आणखी दुसरीकडे राजकामाला जात होते. तुम्ही एक वेळा तिथे जाऊन पहा, राजकामाला टोपले उचलून पहा, कसं वाटते तुम्हाला. म्हणून म्हणतो टाइमपास करा, सगळ्या गोष्टी करा, सगळ्या जीवनात सगळे आणा. एक असं नाही आहे लोक आण म्हणून, पण तुमच्या आईबाबाच्या फेस तुम्ही समोर ठेवा. आणि राहिलं म्हणजे याच्याबद्दल सांगते, सर्व स्टोरी झाली पूर्ण जे होती ते. मेन म्हणजे मित्र कामी येते, सर्व याच्यात मित्र कामी येते. मित्र तुम्ही ठेवा, एकच ठेवा, पण चांगला ठेवा, त्याचा तुम्हाला सपोर्ट करून. असं म्हणजे 2 मित्र ठेवा का बा, तू जर लागला तर मला सपोर्ट करतील, तर परिस्थिती नसत तर असं आहे ना. त्या शुभमनं एवढी मदत केली आहे का खूप, एवढी म्हणजे जेव्हा म्हटलं ना कधीच नाही. आता जर माझ्या एंगेजमेंटसाठी कपडे घ्यायचे 15,000 रुपये त्यांनीच पाठवले. तेव्हा टेन्शन तुम्ही करून ठेवायला बघतो. म्हणजे मित्र ठेवा, पण जसा म्हणत तसा ठेवा. त्याला म्हणजे तो डायरेक्टच म्हणे मला, तू याचा सगळं पैसे किती म्हणे, जेवढे तुझ्यावर झाले, आता कमसे कम झाले 30-40 झाले असं ते, त्याच्यात डबल पैसे घे म्हणे, 80,000 घे म्हणे, पण तू फक्त लाग म्हणे. मला पोस्टची थोडी जास्त अपेक्षा आहे. IBPS PO, RRB PO, आणि माझा RRB PO झाला. IBPS PO आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, माझा IBPS PO होऊन राहिला. आता आम्ही 6 जण होतो सर, लायब्ररी इलाइट लायब्ररी म्हणून आहे तिथे. 6 जण, शुभम आहे IT ऑफिसर, तो आमच्यासोबत होता. तर आम्ही 6 जण होतो. ती 9वीचे विद्यार्थी, 20 विद्यार्थी फक्त आपला म्हणजे जिल्हा परिषद झाला होता ते 9वीचे. मागच्या वेळेला 6 जण लागले ते 9वीचे, आणि ह्या वेळेला आम्ही 6 जण लागलो. 9वीचे विद्यार्थी ते 5 जण आणि मी एक, 6 जण. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एवढं आहे का त्यांच्या जीवनात मुलगी नाहीच, डायरेक्ट नाहीच म्हणते, काही केलं तर नाहीच म्हणजे नाही. त्याच्यात डायरेक्ट हे फोकस फक्त याच्यावर. आणि जास्त वयाची नाही असं, NSL म्हणजे मोठमोठ्या पोस्ट काढल्या त्यांनी. 23-वर्षाचे, 24 वर्षाचे, एवढ्या सध्या त्यांचा स्ट्रगल म्हणजे असं सोबती ठेवा का जो अभ्यासाकडे लक्ष देते, म्हणजे त्याच्यासोबत आपणही अभ्यास करतो. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे तब्येतीकडे लक्ष द्या. माझा IBPS जो राहिला ना, तो तब्येतीचा नसं राहिला. कारण की मी खूप बिमार होतो त्यावेळेस, त्यात IBPS माझा निघाला असता. IBPS मी त्यावेळेस 1 महिना घरी होतो, म्हणजे थोडा टायफाईड झाला होता आणि मलेरिया झाला होता नंतर. तर म्हणून म्हणजे सगळ्या गोष्टीचे माझे पहिले हर वेळेस जेवढे मी दिला ना IBPS क्लर्क किती याच्यातच दिला, कशात म्हणजे तब्येतीमध्ये दिला. पण जेवढे मी मेन्स देऊ त्यावेळेस माझी तब्येतच खराब होईल. तर म्हणून म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर ठेवा आणि तब्येतीकडे लक्ष द्या. मेन तुमची तब्येत पण आहे. तुम्ही जर म्हणा अभ्यासच करतो असं नाही, अभ्यास करतो रात्रभर जागतो हे ते, तसं नाही. तुम्ही लिमिटेड अभ्यास करा. बँकिंगचा अभ्यास एवढा काही हार्ड आहे नाही. तुमची एक वेळा प्री जर निघत गेली तर तुम्हाला प्रीचा अभ्यास करत नाही, तुम्ही मेन्सकडे फोकस करा. आणि सर्वात मेन पॉईंट आहे त्यात इंग्लिश आणि GA. कारण मला इंग्लिश एवढं म्हणजे एवढं तळतळलं, असं वाटतं का इंग्लिशमध्ये कधी कसे मार्क कसे. फक्त म्हणजे इंग्लिश आणि GA वगैरे ठेवा. आणि क्वांट मध्ये तुम्हाला अल्परिक नाही येत असं, तर जे 2-3 टॉपिक आहे, पर्सेंटेज रेशो, जे 2-3 टॉपिक इझीचे आहे, पोटॅन्सी, हे जे टॉपिक आहे हेच फक्त तुम्ही कंटिन्यू करा. नाही येत असं ना, प्रॉफिट अँड लॉस, CISI नका करू, त्याच्या मागच नका लागू. फक्त बेसिक बेसिक लक्ष. कारण की जे म्हणतो ना आपण हर्षल अग्रवाल, हर्षल अग्रवालची व्हिडिओ पाहत असतात, त्यासाठी आम्ही हर्षल अग्रवाल करू. पण हर्षल अग्रवाल शिकवते, मान्य करतो, पण ते सॉल्व तर झालं पाहिजे, तिथं सॉल्वच नाही होत. मेन म्हणजे सॉल्व नाही होत. सगळं बरोबर आहे, हर्षल अग्रवालची एवढी त्याचे सगळेच क्वेश्चन सॉल्व करतो मी, असं नाही. कारण की पॉईंट माझं चांगलंच आहे, सगळेच क्वेश्चन सॉल्व. पण विचार येते नंतर फिरून आल्या, हे क्वेश्चन येते पण तिथं सॉल्वच नाही होत, म्हणजे वेळच भेटत नाही आपल्याला. कारण की आपल्याला इझी, कालचे पेपर, कालचा पेपर म्हणजे SBI क्लर्कला नाही, कालचे पेपर इझीच होता, एवढा काही हार्ड होता. पॉईंट सगळ्यांना 35-30-35 मार्क सगळ्यांची, सगळ्यांनी इझीच होता. रिजनिंग इझीच होतो, इझी टू मॉडरेट म्हणजे मॉडरेट होतो थोडं. आणि मेन म्हणजे कसं आहे, एक आणखी मी तुम्हाला एक सोर्स सांगतो सर्वात बेस्ट, व्हर्च्युअस म्हणून नाही. व्हर्च्युअस क्लासेस त्या सरांना खरंच फॉलो करा तुम्ही.
सरांचे चुकते थोडे प्रॉब्लेम, पण तुम्ही स्वतःहून फॉलो करा. आमची स्ट्रॅटेजी होती का आम्ही जसा पेपर झाला, हा कोणता प्री निघाली आमची, तर डायरेक्ट मग मेन्ससाठी आम्ही डायरेक्ट येतो. तुम्ही सर्व म्हणजे डायरेक्ट शिकून जा मेन्ससाठी. आणि आरआरबी पीओची आता तुमचा आहे जुलै ऑगस्ट मध्ये राहील. तर तुम्ही आताच आशिष अरोरा म्हणून सर आहे, आशिष अरोरा कॉम्प्युटरचं, त्यांचं आताच करून ठेवा तुम्ही. समोरचा काही विषयच नका बोलू का होईल नाही म्हणून, हे आताच करून ठेवा सगळं जीए सगळं. आणि समोरच्या यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि समोरच्या फ्युचरसाठी सगळे बँकर आहेत, काही टेन्शन घेऊन तुम्ही कन्सिस्टंट राहा. कन्सिस्टंट तुम्हाला असं सर असं समजा का 6 महिने द्यायचे आहे म्हणजे द्यायचे आहे. काही लग्न नाही, काही नाही, काही नाही, कुठंच जायचं नाही. फक्त 6 महिने द्या. 6 महिने झाल्यावर एवढं असं वाटते कालचा पेपर गेलो ना, नाही निघाल तरी टेन्शन नाही आहे, कारण की पहिलेच आपल्याकडे जॉब आहे. तुम्ही असं येणं जा, असं येणं जाऊ शकता. मी तुमच्या सर्वांना ऑल द बेस्ट म्हणतो तुमच्या फ्युचर याच्यासाठी. आणि सरांचे पण आभार मानतो. सरांनी खूप सपोर्ट केला. टोटली बरं मी काहीच काय, मी एकही इंटरेस्ट दिला आता, पण जे मार्क मिळाले मला 14 मार्क, सगळ्यात जास्त मार्क मिळाले. त्या जे मुलं होते माझ्यासोबत सगळ्यात जास्त मार्क मिळाले 14 म्हणजे 70 मार्क होते. आणि 70 मार्क म्हणजे खूप झाले. माझा एक जर मार्क दिलेला असता त्यांनी 14 जागी 15 जरी दिला असता तरी मी आज आरआरबी पीओ असतो. पण जाऊ द्या म्हणा, काही विषय नाही. तुमच्या सर्वांना ऑल द बेस्ट. आणि अभ्यास करा चांगल्यानं. मी आता म्हणजे निघतो मी, कारण की मला तयारी करायची आहे. तर ठीक आहे, थँक्यू. लग्नाला बोला तुमचं.